ए ससुरा ए ससुरासुरमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव विर्यायारे ते सव्वे समगम समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनम गणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथ यामध्ये आपण ज्ञान तत्व प्रज्ञा पण पहिला अधिकार बघतोय, पहिला अध्याय बघतो आहे. आणि या अध्यायामध्ये 4 उपविभाग केलेले होते. पहिल्यांदा शुद्धोपयोगासाठी गाथा त्यांनी समर्पित केल्या. नंतर ज्ञानाधिकार सांगितला. ज्ञानाधिकारानंतर सुखाधिकार सांगितला, कारण ज्ञान आणि सुख अभिन्न आहे आणि म्हणून ज्ञान जीवनात प्राप्त झालं समीचीन ज्ञान की आनंदाची प्राप्ती निर्भयपणे होणारच आहे, हे अंतिम सत्य सुखाधिकारात उजागर केलं. आणि त्यानंतर जीवनामध्ये आम्हाला इंद्रिय सुखाची देखील विपुलता दिसते. पुण्य काही जीवांचं प्रबल आहे, काही जीव कष्ट न करता सुद्धा त्यांना सर्व प्रकारच्या सामग्रींची उपलब्धता आहे. ही गोष्ट आम्ही व्यवहारात बघतो आणि ही गोष्ट मिळण्याचं कारण शुभोपयोग आहे, हे आचार्य कथन करतात. शुभोपयोग जरी आचार्य सांगत असल्या तरी देखील शुभाधिकाराने प्राप्त होणारं इंद्रियजन्य सुख हे वास्तविकतः दुःखच आहे. या निष्कर्षाप्रत आचार्य येऊन पोचले आणि कालच्या गाथेमध्ये आचार्यांनी 5 तऱ्हेच्या विशेषणांनी हे इंद्रियजन्य सुख आणि अतींद्रियजन्य सुखाची तुलना करून शेवटी इंद्रियजन्य सुख हे असं सपर आहे, बाधा सहित आहे, विच्छिन्न आहे, बंधकारण आहे आणि विषम रूप आहे, हे सांगून अतींद्रिय सुखाची स्थापना केली की अतींद्रिय सुख जीवनात मिळण्यायोग्य आहे किंवा प्राप्त करण्यायोग्य आहे. या इंद्रियजन्य सुखाकडे धावण्यामध्ये काहीही हशील नाही, ही गोष्ट आचार्यांनी स्पष्ट केली. आणि यानंतर आचार्य हे सांगत आहे या गाथेमध्ये, जर या तत्वश्रद्धानावर विश्वास नसेल, म्हणजे सुख देखील दुःख आहे असं जर प्रतिभासित होत नसेल, शुभोपयोग चांगलाच आहे आणि अशुभोपयोगच फक्त हे आहे, अशी जर एकांतनी मान्यता असेल, तर या संसारामध्ये भ्रमण करण्याचा कालावधी अजूनही जास्त आहे. तो संसाराचा पार कधीही लावू शकत नाही, ही गोष्ट या गाथेमध्ये स्पष्ट करतात. पुण्य आणि पाप हे दोहही अशुद्ध उपयोग आहेत. यांची जाती एकच आहे. जसं समयसारमध्ये त्यांनी पुण्यपाप अधिकारामध्ये एक उदाहरण ठेवलं. एका क्षुद्रेच्या पोटी 2 मुलं जन्माला आली. एक मुलगा राजाच्या घरी त्याचं पालन पोषण केल्या गेलं आणि एक मुलगा त्या क्षुद्रेच्याच घरी मोठा झाला. दोहोंच्या संस्कारामध्ये फरक आहे. राजाच्या घरी ज्याचं पालन पोषण झालं तो बोलण्यामध्ये सुसंस्कारित आहे आणि जो शूद्रेच्या पोटी जन्माला आला त्याची असभ्य वर्तणूक कायम आहे. परंतु असं जरी असलं तरी शेवटी ती शूद्रेची मुलं आहे,
दोघही एकाच जातीचे आहे, कुळातले आहे, हे सत्य विसरता येत नाही. त्याप्रमाणे हा शुभोपयोग कितीही सुंदर वाटत असला, आकर्षक वाटत असला, मनमोहक वाटत असला, तरी देखील हा शुभोपयोग सुद्धा मोहनीय कर्माच्या उदयात उत्पन्न होतो. म्हणजे याची जाती एकच आहे. अशुभोपयोग मोहनीयाच्या तीव्र उदयात आहे आणि शुभोपयोग मोहनीयाच्याच मंद उदयात आहे. आणि मोहनीय कर्म घाती कर्म आहे. त्यामुळे या घाती कर्माच्या सगळ्या प्रकृती पाप प्रकृती आहे. म्हणून यांची संतान देखील पाप रूपच आहे. ही गोष्ट आतापर्यंत आचार्यांनी सिद्ध केली. आणि एवढं सांगूनही आचार्य या ठिकाणी म्हणतात की या श्रद्धानावर जर तू विश्वास ठेवत नसील तर तुझा अपार संसार अजून कायम आहे. गाथा नंबर 77. नहि मन्नदिजो एवं नत्थि विशेषोत्ति पुण्य पावाणम हिंडदि घोरमपारम संसारम मोहचम चन्नो. नहि मन्नदिजो एवं नत्थि विशेषोत्ति पुण्य पावाणम हिंडदि घोरमपारम संसारम मोह संचन्नो. जो नाही म्हणण्यादी, जो हे मानत नाही. काय मानत नाही? तर पुण्य पावम विशेषो नथी, पुण्य आणि पापामध्ये भेद नाही असं जो मानत नाही. म्हणजे पुण्य आणि पापामध्ये भेद आहे, पुण्य चांगलं आहे आणि पाप वाईट आहे असं जो मानतो, जो याच्यामध्ये भेद मानत नाही किंवा पुण्याला उपादेय समजतो आणि पापाला जो हेय मानतो तो मोह संच्छन्नो घोरम अपारम संसारम हिंडदी. तो अशा मोहानी व्याप्त संसारामध्ये, आणि संसारही कसा? अपारम, अपार संसारामध्ये. अपार याचा अर्थ ज्याचा पार दिसत नाही. दृष्टीपथामध्ये एकदा किनारा आला तर आम्हाला तिथपर्यंत पोचण्यासाठी उत्साह प्राप्त होतो. पण जर आमच्या दृष्टीत किनारा दिसतच नसेल तर आम्ही हताश होतो, थकून जातो आणि आम्ही प्रयत्न देखील करणं सोडून देतो. तर या ठिकाणी सांगतात की असा अपार संसार समुद्र आहे. या संसाराचा जर पार म्हणजे दुसरा किनारा जर आम्हाला दिसत नसेल तर आम्हाला अजूनही या भवभ्रमणामध्येच अडकावं लागणार आहे. म्हणून असा हा अपार घोर संसारामध्ये, आणि दुसरं विशेषण ठेवलं संसारासाठी, घोर आहे. जसं एखादं निबिड अरण्य असतं, त्या ठिकाणी आम्हाला बाहेर पडण्याची वाट दिसत नाही, आम्ही कुठे फिरत आहोत हेही समजत नाही. त्याप्रमाणे हा संसार असा घोर आहे. त्याच्यात मध्ये दुसरी वाट आम्हाला सापडत नाही. परत परत भूलभुलैयाप्रमाणे आम्ही एकाच ठिकाणी येतो. जन्म मृत्यूच्या क्यू मध्येच आमचा निरंतर त्या ठिकाणी प्रगती सुरू आहे. जन्म आणि मृत्यू हे चक्र आम्हाला सतत भेडसावत आहे. म्हणून अपार आणि घोर हे दोन विशेषण संसारासाठी ठेवले. अशा या अपार आणि घोर संसारामध्ये हा जीव परिभ्रमण करतो. कोणता जीव? की जो पुण्य आणि पापामध्ये द्वैत मानतो, ते दोन्ही समान आहे असं जो मानत नाही, त्याचा अजून संसार संपलेला नाही. ही गोष्ट या गाथेमध्ये आचार्य सांगत आहे. अनेक तऱ्हेच्या तर्क आणि युक्तीने इंद्रियजन्य सुख हे सुख नाही, दुःख आहे ही गोष्ट आतापर्यंत आचार्यांनी सिद्ध केली. आणि तरीही जर जीवाची श्रद्धा बसत नसेल तर तो एक तर अभव्य आहे असं म्हणा, किंवा ज्याची श्रद्धा बसणार नाही तो अभव्य किंवा अभव्याची श्रद्धा बसत नाही. टीका पहा. याप्रमाणे उपरोक्त प्रकारे, याप्रमाणे उपरोक्त म्हणजे आतापर्यंत जे सांसारिक सुख आहे हे निकृष्ट दर्जाचं आहे,
त्याच्यामध्ये बाधा आहे, विच्छिन्नपणा आहे, या गोष्टी आतापर्यंत आचार्यांनी सिद्ध केल्या. म्हणजे वस्तुतत्वाचा, सुखदुःखाचा यथार्थ विचार आतापर्यंत आचार्यांनी केला. म्हणून अशा प्रकारे शुभोपयोग आणि अशुभोपयोग या द्वैताप्रमाणे अथवा सुख दुःख, शुभामुळे सुख मिळणार आणि असाताच्या उदयात दुःखाची प्राप्ती होणार, अशुभोपयोगामुळे दुःख मिळणार. म्हणून शुभोपयोग असो की अशुभोपयोग असो, सुख असो की दुःख असो, या द्वैताप्रमाणे, या दोन प्रमाणे खरोखर पुण्य पापाचं द्वैत टिकत नाही, म्हणजे युक्तिपूर्वक सिद्ध होत नाही. म्हणजे पुण्य आणि पाप दोन्ही समानच आहेत, कारण दोहोंमध्ये समानपणे दोघही समान आहे. शूद्रेच्या पोटी दोनही मुलं ही समान दर्जाची म्हटल्या जातात. म्हणून समानपणे आत्मस्वभावपणाचा त्याच्यामध्ये अवलंब आहे. कारण पुण्य असो की पाप असो, याची उपज, याचा जन्मदाता मोहनीय कर्म आहे. हे दोनही आत्मधर्म नाही. आत्मधर्म असते तर त्या आत्म्याशी एकाकार राहिले असते, पण हे कर्माशी एकाकार आहे आणि म्हणून हे आत्म्याचे धर्म नाही. इथे समानपणे आत्मस्वभावाचा अभाव आहे. असे असतानाही दोहोंमध्ये सोनं आणि लोखंड यांच्या बेड्यांप्रमाणे, पुण्य असेल तर ती सोन्याची बेडी आहे आणि पाप असेल तर लोखंडाची बेडी आहे. पण बेडी आहे याचा अर्थ बंधनाचं कार्य ती करणार आहे. लोखंडाची असो किंवा सोन्याची असो, ती बांधून जीवनात ठेवणारच आहे. म्हणून या दोहोंमध्ये सोने आणि लोखंड यांच्या बेड्यांप्रमाणे केवळ भ्रामक अहंकाराने, केवळ भ्रमानी हा अहंकार करतो आहे आणि असा हा अहंकार भेद मानतो आणि तो अहमिंद्र पदाच्या संपत्तीचे कारण म्हणून अत्यंत गाढ अशा धर्मानुरागाचा आश्रय घेतो. त्याच्या अंतरंगामध्ये शुभाविषयी उपादेय बुद्धी आहे. शुभ क्रिया ज्ञानीच्याही जीवनात असतात, अज्ञानीच्या जीवनात पण असणार आहे. पण अज्ञानीच्या जीवनात शुभ क्रिया तो धर्म मानून करतोय. ज्ञानीच्या जीवनात शुभ क्रिया आहेत, दिसणार आहे, अपरिहार्यपणे तो मधला टप्पा तिथे घेणार आहे. पण शुभोपयोगामध्ये लीन असताना हा मला अंतिम साध्य आहे असं ज्ञानी मानत नाही. हा एक मला मधला टप्पा आहे, मला याच्या पुढे जायचंय, मला माझ्या आत्मस्वभावात रममाण व्हायचंय, ही बुद्धी त्याची जागृत असते. म्हणून धर्म म्हणजे शुभोपयोग जीवनात आहे, पण मान्यतेमध्ये मात्र दोहोंच्याही अत्यंत फरक आहे. ज्ञानी त्याला उपादेय मानत नाही आणि अज्ञानी त्यालाच धर्म समजून क्रिया करतो. म्हणून इथे धर्मानुरागाचा गाढ अवलंब घेतला, याचा अर्थ शुभोपयोगामध्ये तो तल्लीन होऊन मी खूप जीवनात धर्म केला हे मानतो. आम्ही देखील कधी कधी अशा भ्रममूलक मान्यतेमध्ये जगतो. जर आम्ही अष्टक खूप चांगल्या प्रकारे दिलं, आमच्या दैनंदिन क्रिया केल्या, स्वाध्याय केला, की आम्ही धार्मिक आहो असं आम्हाला मानतो. परंतु ह्या शुभक्रिया आहे. शुभक्रिया म्हणजे धर्म नाही. धर्म वस्तू सहावो धम्मो आणि वस्तूचा स्वभाव आहे, ज्ञानाचा स्वभाव आहे ज्ञानामध्ये लीन राहणं. म्हणून ज्ञानामध्ये जोपर्यंत प्रतिष्ठित होत नाही तोपर्यंत जीवनात धर्म नाही. पण हे अंतिम सत्य आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वेळा अज्ञानामुळे मानत नाही. मंदिरामध्ये आम्ही नियमित जाणार असू, स्वाध्याय करणार असू, अष्टकाचं सामायिकाची नित्य आराधना आमच्या जीवनात होत असेल, म्हणजे या शुभक्रिया आणि यामुळे जर स्वतःला आम्ही धार्मिक मानत असू, तर अजूनही आमच्याही जीवनामध्ये धर्मानुरागाचं गाढ अवलंब
पण आम्ही घेतो आहे. या क्रिया आहे आणि क्रिया आणि अभिप्राय याच्यामध्ये आम्हाला अंतर करावं लागणार आहे. क्रिया शुभ आहे, पण क्रिया शुभ असल्यामुळे अंतरंगात आमची शुद्धच परिणती असली पाहिजे असं नाही. शुद्ध परिणती ज्या समयात असेल त्या समयातच धर्म आमच्या जीवनात आहे, हे आम्हाला अभिप्रायाने श्रद्धेने प्रथमतः स्वीकारावं लागणार आहे. श्रद्धा आम्हाला बदलवावी लागणार आहे. श्रद्धेमध्ये जर आम्ही याला मी धार्मिक आहो असं मानत असू तर अजूनही आमच्या जीवनात श्रद्धा बदललेली नाही. म्हणून अशा धर्मानुरागाचा जो अवलंब घेतो त्याची चित्ताची भूमिका कषायांनी रंजित झाली असल्यामुळे तो अजूनही कषायांचाच वावर त्याच्या जीवनात आहे. मोहाच्याच उदयाला तो धर्म मानून बसलेला आहे. म्हणजे कषायांचीच भूमिका आहे. कषायांनी अनुरंजित झालेलीच प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीलाच तो केवळ मंद परिणाम असल्यामुळे धर्म मानत आहे. जिथे मंदता आहे तिथे धर्म आहे असं समीकरण कदापि नाही. जिथे पूर्ण वितरागता आहे, एकदेश वितरागता आहे, तिथे धर्माची सुरुवात आहे. म्हणून या वितरागतेला तो जाणतही नाही आणि या मंदतेलाच मात्र धर्म मानून बसतो. अशी ही त्याची शुद्धोपयोगाची भूमिका त्याच्याच कडून तिरस्कृत झालेली आहे की तो आपल्या मान्यतेनेच या शुद्धोपयोगाच्या भूमिकेला तिरस्कृत करतोय. आचार्यांचे वर शब्द आहे की खलु अपरक्त चित्त भित्तितया तिरस्कृत शुद्धोपयोग सक्तीस आसंसारम शारीरिम दुःखम एव अनुभवती. तो असा त्या ठिकाणी शरीरा अनंत म्हणजे आसंसारम, आसंसारम याचा अर्थ संसाराच्या अंतापर्यंत शेवटपर्यंत हा शारीरिक दुःखालाच अनुभवतो, त्याचीच अनुभूती तो घेतो आहे. म्हणून या गाथेच्या मतितार्थ आपल्याला हा बघायचा आहे की पुण्य आणि पाप हे दोनही जर आम्ही शुद्धोपयोगाच्या दृष्टीतून बघितलं, निश्चययाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या ठिकाणी याच्यामध्ये काहीही अंतर नाही. दोन्हीही मागच्या 5 विशेषणांनी संयुक्त असे भाव आहे. शुभोपयोग आणि अशुभोपयोग हे शुद्धोपयोगाच्या अपेक्षेने एक अशुद्धोपयोग रूपच आहे. सांसारिक सुखदुःख हे पारमार्थिक सुखाच्या अपेक्षेने जर बघितलं, सांसारिक सुखदुःख आणि पारमार्थिक सुख आत्मजन्य आनंद, स्वाधीन आनंद, अनुपम आनंद या दृष्टिकोनातून बघितलं तर दोघही एकाच दुःखरूप परिणत झालेले दिसतात. पुण्य पापही संसार कारणाच्या अपेक्षेने केवळ बंधरूप आहे. कारण पुण्यभाव असेल, पापभाव असेल तरीही ते दोघही बंधाचं कारण आहे. म्हणून दुःखरूप आहे, आकुलता तिथे विद्यमान आहे. याप्रमाणे तत्वज्ञ वृत्तीमध्ये, तत्वज्ञ वृत्ती याचा अर्थ ज्ञानीच्या जीवनात असलेली परिणती, हे सर्व द्वैत समानपणे हे आहे. म्हणून ज्ञानी जो आहे, आणि ज्ञानी कोण? समयसारच्या दृष्टीतून किंवा प्रवचनसाराच्या दृष्टीतून ज्ञानी याचा अर्थ सम्यक दृष्टी. तर असा जो सम्यक दृष्टी आहे, जो श्रद्धेने समीचीन बनलेला आहे, आणि श्रद्धा समीचीन झाली याचा अर्थ आता त्याचं क्षयोपक्षमिक अज्ञान पण राहिलेलं नाही. तो ज्ञानी सम्यक ज्ञानी झालेला आहे आणि अनंतानुबंधी गेलं या अपेक्षेने त्याच्या जीवनात चारित्र देखील विद्यमान आहे, सम्यक्त्वाचरण चारित्र देखील विद्यमान आहे. म्हणून असा हा तत्वज्ञ वृत्तीवाला, असा हा सम्यक दृष्टी, असा हा सम्यक ज्ञानी हा सगळ्यांना, शुभ अशुभ भावांना, पुण्य पापाला, त्याच्या फळाला, इंद्रियजन्य सुखाला
त्या ठिकाणी समानपणे तो हेय मानतो. तरीही जो अज्ञानी, आणि एवढं सगळं आचार्यांनी सांगितल्यानंतरही जो अज्ञानी सोन्याच्या आणि लोखंडाच्या बेड्यांप्रमाणे पराच्या कर्तृत्व बुद्धीने त्यांच्यात भेद करतो. सोनं, ती सोन्याची बेडी त्याला खूप आवडायला लागते आणि लोखंडाची बेडी फक्त बंधनकारक आहे, असा जर तो त्या ठिकाणी भेद करत असेल. पापाला तर दुःखाचं कारण आहे हे समजून हेय मानतो. पापामुळे दुःख आहे बा, आणि ते हेय आहे, आणि धर्मानुराग स्वर्ग सुखाचं साधन म्हणून उपादेय रूपाने स्वीकारतो. शुद्धोपयोगाच्या भूमिकेला स्पर्शही करत नाही असा तो जीव भयानक अनंत संसारामध्ये दुःखच भोगत परिभ्रमण करतो. या तऱ्हेने ही गाथा अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेनुसार सांगितली, आणि तरी देखील जयसेन आचार्यांना यावर विशेष स्पष्टीकरण करावंसं वाटलं, आणि ते विशेष रूपाचं स्पष्टीकरण म्हणजे व्यवहार नयानी सामान्य स्तरावर येऊन आमच्यासाठी त्यांची वरची भूमिका सोडून खालच्या भूमिकेला प्राप्त होऊन व्यवहार नयाचं देखील कथन करतात आणि सांगतात की व्यवहार नयाने द्रव्य पुण्य आणि द्रव्य पाप याच्यामध्ये फरक आहे. पाप आणि पुण्य व्यवहार नयाने कधीही समान म्हणता येत नाही, कारण पापाचं फल सांसारिक दुःख आहे आणि पुण्याचं फळ सांसारिक सुखाची सीमा आहे. म्हणून या दोहोंलाही समान म्हणता येत नाही. कथनची त्याच्यामध्ये फरक आहे व्यवहार नयाच्या भूमिकेतून. अशुद्ध निश्चय नयाने जर बघितलं, व्यवहार नय द्रव्य पुण्य म्हणजे परद्रव्याश्रित, आणि अशुद्ध निश्चय नयाने स्वतःची परिणती की भाव पुण्य म्हणजे मंद कषाय, आणि भावपाप म्हणजे तीव्र संक्लेश परिणाम यांच्यामध्ये आणि याच्या अनुषंगाने यांच्या फळांमध्ये सुद्धा. कारण आम्हाला पुण्याचं फळ हे सुखद दिसतं आणि पापाचं फळ हे अशुभामध्ये दिसतं. म्हणून यांच्या फळात देखील सुखदुःख रूपामध्ये देखील फरक आहे. व्यवहार नयानी किंवा अशुद्ध निश्चय नयानी ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली. म्हणजे नयविवक्षेनी वस्तुस्थिती दाखविण्याचं कार्य जयसेनाचार्यांनी केलं. पण शुद्ध निश्चय नयाने हे दोन्ही भाव शुद्धात्म्यापासून भिन्न आहे. शुद्धात्म्याचा भाव कोणता? तर स्वतःचं चैतन्य, स्वतःचं ज्ञान, स्वतःचं दर्शन रूप परिणती हा त्याचा भाव आहे, आणि पुण्यपाप यामध्ये कुठंही बसत नाही. म्हणून हे भाव शुद्धात्म्यापासून भिन्न आहे, आणि म्हणून शुद्ध नयाच्या दृष्टीतून किंवा हे दोन्ही समान आहे. जी व्यक्ती पुण्य आणि पापामध्ये भेद मांडते, पुण्याला उपादेय मानते, ती दर्शन मोहानी आणि चारित्र मोहानी ग्रसित आहे. दर्शन मोहानी का ग्रसित आहे? कारण तिच्या श्रद्धेमध्येच फरक आहे, आणि श्रद्धा बिघडविण्याचं कार्य दर्शन मोहनीयाच आहे. म्हणून अशा प्रकारे पुण्य पापामध्ये भेद मांडणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात आश्रव तत्व तिने उपादेय रूपाने स्वीकारलेलं आहे, आणि ज्याची आश्रव तत्वामध्ये उपादेय बुद्धी आहे तर तो अजून दर्शन मोह जनित मिथ्यात्वानी ग्रसित आहे. आणि दर्शन मोहाचा उदय आहे म्हणजे चारित्र मोहाचा तो उदय असणारच आहे, आणि म्हणून त्या व्यक्तीची 7 तत्वांमध्ये समजण्यातच मुळात त्यांनी चूक केलेली आहे. लोखंडाची बेडी जशी व्यक्तीला बांधते तशी सोन्याची बेडी पण बांधण्याचंच कार्य करणार आहे, आणि हा जीव त्या पुण्याच्या हेतूने देवेंद्र, चक्रवर्ती, कामदेव इत्यादी निदान बंध करतो. तर आचार्य जयसेनांनी देखील नयविवक्षेनी ही गोष्ट सांगितलेली आहे. जर आपल्याला या गाथेचा मतितार्थ बघायचा असेल तर पुण्य आणि पाप हे विकार एकाच जातीचे, कारण ते ज्ञान स्वभावाच्या विरुद्ध असे आहे.
ज्ञान त्यांच्यामध्ये अडकलं. लक्षात घ्या, ज्ञान पुण्यामध्ये अडकलं किंवा शुभात अडकलं किंवा पापात अडकलं. आणि जेव्हा पापात अडकलं किंवा पुण्यात अडकलं तर ते दोनही दुःखाचे साधन आहे. आणि तरी देखील पुण्य पापामध्ये जो अंतर मांडतो तो मिथ्यात्व भावाशी जोडला जातो. पुण्य पापांच्या परिणामामध्ये, बंधनामध्ये, त्यांच्या फळामध्ये जो अंतर मांडतो तो नियमपूर्वक नरक निगोदादी गतीमध्ये जातो. निकृष्ट दर्जा त्याचा त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कोणत्याही तऱ्हेचं धर्माचं साधन उपलब्ध होत नाही. नरकामध्ये तर अगदी हेवे दावे, सतत दुःख आणि अपार दुःख, आणि निगोद अवस्थेमध्ये लब्ध पर्याप्त ज्ञान, लब्ध्याक्षर रूप ज्ञान, आणि त्यामुळे तिथे देखील आत्मकल्याणाची संधी त्याला उपलब्ध होत नाही. जी संधी महत्प्रयासाने त्याला संज्ञी पंचेंद्रिय जीवनात प्राप्त झाली होती, त्या संधीचा त्यांनी दुरुपयोग केला. दुरुपयोग पुण्य पापामध्ये भेद मांडला, पुण्य उपादेय आहे हे मांडलं, मिथ्यात्व ग्रसित झाला ही त्याच्या जीवनातली महान चूक त्याला दुर्गतीला पोचविते. आणि त्या दुर्गतीमध्ये धर्माचं यत्किंचित देखील साधन त्याच्या जीवनात नाही. पुण्य इंद्रिय सुखाचं साधन आहे, आत्म्याच्या सुखाचं साधन नाही. पुण्याचं ध्येय इंद्रिय सुख आणि विषयाची प्राप्ती इथपर्यंत सीमित आहे. त्याच्याकडे जेव्हा उपयोग आपण केंद्रित करतो तेव्हा पापच जीवनात आहे. निर्धनता असो किंवा श्रीमंती असो, निरोगता असो किंवा रोग अवस्था असो, दोन्हीमध्ये समानतेची बुद्धी, साम्य. कारण गाथा 5वी 8वा मंगलाचरणाची आणि कुंद आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली उव संपयामी सम्मम जत्तो निवाण संपत्ती, मी आता साम्याला प्राप्त होतो. आणि साम्य याचा अर्थ जगामध्ये जितके द्वैत दिसतात आहे, मान असो अपमान असो, संपन्नता असो निर्धनता असो, स्मशान असो किंवा राजप्रासाद असो, सर्वत्र एक साम्य साम्य आणि साम्य हेच त्याचं अंतिम लक्ष त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्ञेय हे इष्ट आहे अनिष्ट आहे असे ज्ञेयामध्ये तो अंतर करत नाही. कारण निरोगता असेल ही शरीराची आहे, आरोग्यता असेल ही शरीराची आहे, म्हणजे परकृत आहे, परद्रव्य आहे. आणि परद्रव्याला केवळ हा जाणणारा आहे. म्हणून या दोहोंमध्ये ज्ञेयांमध्ये तो अंतर नाही. ज्ञान जाणते आणि ज्ञेय जाणण्यात येतात. याशिवाय ज्ञान आणि ज्ञेय यांचा कोणताही संबंध नाही. ज्ञान ज्ञेयाचा संबंध कुठे? तर ज्ञानाची वर्तमान पर्याय आणि ज्ञेयाची वर्तमान पर्याय यांच्यामध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. आणि एवढंच फक्त लक्षात घ्यायचं आहे या अवस्थेत. आणि असं असूनही पुण्याला चांगलं आणि पापाला वाईट मानणारा जो जीव आहे तो त्या ठिकाणी घोर अशा संसारामध्येच परिभ्रमण करणार आहे. वास्तविकतः ज्ञानीच्या जीवनात देखील शुभभाव अपरिहार्यपणे राहणार आहे. अज्ञानीच्या जीवनात देखील शुभभाव असतात उपचाराने. खरे शुभभाव तर ज्ञानीच्या जीवनात आहे. कारण शुभभावांची गुणस्थानं 4 ते 6 सांगितलेली आहे. अशुभ भाव पहिल्या 3 गुणस्थानात आणि 7 पासून पुढे शुद्ध भाव सांगितलेला आहे. मग शुभ भाव
खरा शुभभाव हा ज्ञानीच्या जीवनात असणार आहे आणि जो या आपल्या पूर्ण स्वभावाचं अवलंबन घेतो अशा ज्ञानी जीवाला पुण्याचं अवलंबन सुटलेलं असतं. त्याच्या जीवनात पुण्य आहे, पण पुण्याला तो उपादेय मानत नाही. आणि परत या गाथेच्या अनुषंगाने टीकेमध्ये जी गोष्ट एक आलेली आहे की पुण्य आणि पाप याच्यामध्ये जो अहंकारिक विशेष मांडतो, शब्द आलेले आहे त्या ठिकाणी, पुण्य आणि पाप याच्यामध्ये जो अहंकारिक विशेष मांडतो त्याच्या जीवनामध्ये अहंकारिक विशेष म्हणजे काय, तर पुण्योदयाने मिळालेल्या सामग्रीमध्ये जो अहंकार आणि ममकार करतो त्याला म्हटलेलं आहे अहंकारिक अंतर. अहंकाराने अंतर मांडतो म्हणजे पुण्याने त्याला जे काही जीवनात प्राप्त झालेली सामग्री आहे, ही तर सामग्री अशी आहे की ही या जगामध्ये त्याच्या स्वभावाने विद्यमान आहे. फक्त याच्या जवळ ती त्याला उपभोगाला मिळाली म्हणून तो स्वतःला परद्रव्याच्या संयुक्तेने जर त्या ठिकाणी अहंकार करत असेल आणि ममकार करत असेल तर तो देखील असा अज्ञानी जीव आहे आणि हा देखील अनंत काळापर्यंत संसारामध्ये परिभ्रमण करणार आहे. म्हणून नयांच्या माध्यमातून खरं वस्तुतत्वाचं ज्ञान सर्वप्रथम आपण करायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने शेवटी आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचा प्रयोग जर आम्हाला कोणता करायचा असेल तर पंचेंद्रियांचे विषय मिळवून देणाऱ्या पुण्याला देखील पापासमान आम्ही हेय अभिप्रायामध्ये ठेवायचंय, हेय जाणायचंय आणि त्यापासून विरक्त व्हायचंय. विरक्त व्हायचं आहे याचा अर्थ आम्हाला अशुभोपयोगात जायचं नाही, कारण अशुभोपयोग तर आधीच सांगितलं की अशुभोपयोग तर जीवनात सर्वथा त्याच आहे. पण ज्याला आम्ही जिथे अडकलो आहे ती अडकण्याची भूमिका पण आमच्यातून सुटायला पाहिजे, म्हणून त्यापासून देखील विरक्त व्हायला सांगितलेलं आहे. धर्म तर केवळ शुद्धोपयोग रूप आहे. म्हणजे क्रिया दिसते आहे तर क्रियेमध्ये कदाचित धर्म असेलही, पण तो अत्यंत नगण्य धर्म आहे. त्याच्या मागे आम्ही अभिप्राय काय आहे, अष्टक देतो आहे. अष्टक तर ही क्रिया आहे. ती क्रिया करत असताना मनात आमच्या काय विकल्प सुरू आहे, कशासाठी मी ही क्रिया करतोय. कधीतरी आम्ही या मनाच्या तळापर्यंत जाऊन या आत्म्याचं अन्वेषण केलेलं आहे का, की आमच्या अंतःकरणात काय आहे. आणि ही सातत्याने ही भेदविज्ञानाची धारा आम्हाला जीवनामध्ये आणावी लागणार आहे. धर्म म्हणून शुद्धोपयोग रूप आहे, वितराग परिणती आहे आणि तोच उपादेय आहे, तोच धारण करण्यायोग्य आहे. आणि म्हणून या जीवास केवळ शुद्ध परिणती आणि शुद्धोपयोग रूप वितराग भावच शरण जाण्या योग्य आहे. जी त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मला उवसंपयामी सम्मम जत्तो निर्वाण संपत्ती, जोपर्यंत मला निर्वाण रूपी संपत्तीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी या साम्य भावाला प्राप्त करतो. तर हा साम्य भाव पुण्य पापामध्ये समानता मांडणं, त्याच्या फलामध्ये समानता मांडणं, याप्रमाणे ही गाथा आपण प्रयोग करून जीवनात 77 नंबरची बघितली. आणि यानंतर आचार्य हे सांगत आहे आता याच्या समापनाचीच गाथा आहे. आणि समापनाच्या गाथेमध्ये हा जीव जो आहे हा शुभोपयोग आणि अशुभोपयोगामध्ये आता त्यांनी समानतेचा निर्णय केलेला आहे. ज्याच्या जीवनात त्यांनी आता दोन्हीमध्ये समानता मांडली तो रागद्वेषाचं द्वैत देखील त्याच्या जीवनात बाजूला झालं. कारण एक वस्तू इष्टकारक आहे आणि दुसरी अनिष्टकारक आहे, अशी ही सातत्याने जी मनाची कुतर ओढ चाललेली आहे. सातत्याने ह्या कात्रीमध्ये हा जीव अडकलेला आहे.
एकाला चांगलं म्हटलं अर्थात बाकीच्यांना आम्ही द्वेषबुद्धीनी बघितलं. म्हणायची गरज नाही. त्याच्यामध्ये रागामध्ये द्वेष गर्भित आहे आणि द्वेषामध्ये राग देखील गर्भित आहे. एका वस्तूला वाईट म्हटलं याचा अर्थ दुसरी वस्तू आमच्या दृष्टिकोनातून रागरूप आहे. असं हे रागद्वेषाचं द्वैत आमच्या जीवनात असणार आहे. पण जेव्हा हा त्रयस्थ भूमिकेवर येऊन आत्मतत्वाची आराधना करतो आणि शुभोपयोग आणि अशुभोपयोगाला समान दर्जा देतो, त्याच्या जीवनात रागद्वेषाचं देखील नष्ट होतात आणि दुःखाचा नाश करून आता ते दृढ निश्चयपूर्वक शुद्धोपयोगाचा आश्रय घेतात. शुद्धोपयोगामध्ये आता ते स्वतःला स्थिर करत आहे. शुद्धोपयोगाचा अंगीकार जीवनात करत आहे. ही गोष्ट आता आगामी गाथेमध्ये म्हणजे 78 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य आपल्याला प्रतिपादन करणार आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि ही गाथा उद्याच्या याच्यात बघू. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम.